हा फीडर पिलर आहे आणि या बसबार पट्ट्या दिसत आहेत, ॲल्युमिनियम बसबार. अशा पद्धतीने RYB आणि खाली न्यूट्रल. हिची जाड केबल दिसते, हात लाव त्या केबलला, जाड खाली 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 हात लाव, खाली 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 हात लाव. ही जी केबल आहे ही मेन इनकमिंग आहे आणि इतर ज्या जोडलेल्या आहेत ना ह्या सगळ्या आउट गोईंग आहेत. किती आहेत? 1 2 3 4. मग वेगवेगळ्या ठिकाणी आउट गोईंग गेलेले आहेत. आणि हा जो आलेला आपला मेन जो LT डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे त्यातनं आलेला हा फीडर पिलर मेन केबल खालची. आणि ह्या डिस्ट्रीब्युशन सगळ्या आता लावून घे. अशा पद्धतीने बसबार जो आहे याला फीडर पिलर ॲल्युमिनियम बसबार डिस्ट्रीब्युशन बॉक्स असं आपण म्हणू शकतो. म्हणजे डिस्ट्रीब्युशन बॉक्स म्हणजे काय, इथून सगळ्या ठिकाणी वितरण होतं आहे. मेन एक केबल आली. ॲक्च्युली याच्या पुढे एक हे लावलं पाहिजे ऑन ऑफ करायला मेंटेनन्ससाठी. एक स्विच फ्यूज युनिट लावू शकतो आपण किंवा SFU म्हणतो आपण त्याला, स्विच फ्यूज युनिट. म्हणजे इथे जर हा बंद केला असता तर इथून पुढे हे काही 4 आउट गोईंग गेले आहेत त्यांना आपल्याला मेंटेनन्स करायला सोपं झालं. अशा पद्धतीने प्रत्यक्ष कामातनं गोवर्धन स्किल सेंटरला शिक्षण दिलं जातं. प्रत्यक्ष काम करता करता मुलांना तिथे विषय समजवला जातो. याच्यात DBRT आणि इलेक्ट्रिशियन टेक्निशियन. आता हा दुर्गेश इलेक्ट्रिशियन टेक्निशियनचा विद्यार्थी आहे आणि या ठिकाणी तो काम करता करता शिक्षण घेतोय. अशा पद्धतीने गोवर्धन स्किल सेंटर हे गालतरे येथे वाडा तालुक्यात पालघर जिल्ह्यात आहे. आपण याला भेट देऊ शकता.